इथूनच माझ्या मागं डोकेदुखी चालू झालेली आहे याच गावातनं. खारी तुम्हीच म्हणले ना बोला खारी, बोललो मी खारी. परत एकदा वन्स मोर खारी. ओके खारी खारी. चॅनल को लाईक करो, सबस्क्राईब करो, फॉलो करो भाई. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. मित्रांनो, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं, मी औरंगाबादला आलेलो होतो. तर औरंगाबादमधला आपण चोर बाजार दाखवला, बीबी का मकबरा दाखवला, बरेचसे ठिकाणं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. पोटपूजा पण केली आपण. ते चायनीजचं एक तुम्हाला स्टॉल दाखवला ज्या ठिकाणी आपण चायनीज खाल्लं. तर आता मी आलो आहे मित्रांनो औरंगाबादच्या मेन बाबा पेट्रोल पंपापासून आत आल्याच्यानंतर जे मेन बसस्थानक आहे, तर त्या बसस्थानकाच्या शेजारीच एक या ठिकाणी एक प्राणी संग्रहालय आहे, ज्याला आपण औरंगाबाद सरपौद्यान उद्यान वगैरे या नावाने पण ओळखतो. तर आत्ता या ब्लॉगमध्ये आपण ते प्राणी संग्रहालय पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला वेळ खूप कमी आहे, कारण 5 वाजता बंद होतं ते आणि आता वाजले 4. तर आपल्याला लवकरात लवकर आतमध्ये जावं लागेल आणि हे प्राणी संग्रहालय पाहावं लागेल, कारण फक्त 1 तास आहे आपल्याकडं. त्यामध्ये पण तिकीट वगैरे काढायला बरीच गर्दी आहे, ते पण बघावं लागेल किती वेळ लागतो. तर चला मित्रांनो, जाऊयात आपण पटापट पुढं. समोरचं हे जे काही दृश्य बघताय ना मित्रांनो, हा जो सीन बघताय ना, तर ही जी बिल्डिंग आहे ना, हेच आहे औरंगाबादमधलं सर्प उद्यान म्हणजेच प्राणी संग्रहालय. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. हे तुम्ही पाहू शकता आता औरंगाबादमधल्या सर्प उद्यान म्हणजेच प्राणी संग्रहालयात आता आपण मेन गेटपाशी उभे आहोत. हे मेन गेट आहे मित्रांनो. आता जुनं होतं त्यावेळेस वेगळं होतं आणि आता वेगळं झालं आहे. गर्दी बघू शकतात मित्रांनो तुम्ही, जबरदस्त गर्दी आहे. आणि मेन गेटलाच असे 2 जिराफ आहे. इकडे एक असे 2 जिराफ बसवलेत. आज जाऊयात, तिकीट घेऊयात. मेन गेटमध्ये आतमध्ये आलो आहे मित्रांनो, पण गर्दी खूप आहे आणि वेळ कमी आहे, तर मला वाटत नाही आपल्याला तिकीट वगैरे भेटतील. तर फायनली आता आपण आतमध्ये आलो आहेत मित्रांनो आणि गर्दी पाहू शकतात आज रविवार असल्यामुळं. तर सोनू भाऊंना तिकिटासाठी उभं केलं आहे मी गर्दीमध्ये. म्हणलं मी शूट करतो, तुम्ही तिकीट काढा. तर आता भाऊंना उभं केलं आहे. लाईनमध्ये नंबर आला आहे आपला. आता लवकरच तिकीट भेटेल. तर आता आतमध्ये जाऊयात. आतमध्ये पाहू शकता तुम्ही पार्क आहे आणि पार्कच्या पुढे गेलं ना तर प्राणी संग्रहालय आहे. लवकरच तिकीट घेऊ आणि आतमध्ये जाऊ. तो स्टे ट्यून. सो गाईज, तिकीट वगैरे घेऊन आता आपण आतमध्ये आलो आहे. तर तुम्हाला तिकीट दाखवतो. हे पहा, आतमध्ये यायसाठी नॉर्मली असं 20 रुपयाचं एक तिकीट आहे. सोनू भाऊचं माझं मिळून हे झाले 40 रुपयाचा, म्हणजे तो त्याचे 20 आणि माझी 20 मिळून 40 रुपये. तर आता आत जाऊयात, कारण आतमध्ये प्राणी बघायला परत वेगळं तिकीट आहे असं म्हणतात. तर चला ते पण बघूयात आपण. जाऊयात आतमध्ये. स्टे ट्यून, कंटिन्यू राहा, कारण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप भारी भारी जे कधी न बघितलेले प्राणी आज आपल्याला म्हणजे मला प्रत्यक्षात बघायला भेटणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर तुम्हाला या ठिकाणी येऊन व्हिजिट करावी लागेल, म्हणजे तुम्हाला पण प्रत्यक्षामध्ये प्राणी बघायला भेटतील. तर चला, व्हिडिओच्या मार्फतही सही बघा प्राणी. तर हे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं. पहिले तर आतमध्ये आल्याच्यानंतर गार्डन लागतं, ते तुम्ही पूर्ण परिसर बघू शकता. तर हे बा, तिकीट पाहिजे सोनू भावना देऊन टाकतो मी. त्यांना वाटलं मी कुठं तिकीट घेऊन. आतमध्ये जर बघतो ना मित्रांनो, पूर्ण गार्डन आहे आणि आतमध्ये खूप छान छान असे कार्टून कॅरेक्टर्स ठेवलेले. तर त्या आपण नंतर बघूयात. पहिले प्राणी संग्रहालयात जाऊयात, कारण त्याचं टायमिंग 5:30 वाजता बंद होतो असं सांगितलं आहे आम्हाला. तर पहिले जाऊयात, प्राणी संग्रहालय बघूयात, जेवढं होईल तेवढं कवर करूयात. आणि मग तिकडनं समजा प्राणी संग्रहालय सगळं बघून झालं की मग आपण हा जो परिसर आहे ना, हा मग नंतर बघूयात. तर पहिले आता पटापट प्राणी संग्रहालयात जाऊयात. चल भाऊ, पटापट भागो टाइम कर भागो. तो थोडंसं पुढं आल्याच्यानंतर जे गौतम बुद्ध आहेत त्यांची खूप सुंदर अशी प्रतिकृती आहे मित्रांनो या ठिकाणी. जसं की आत आलो तर लगेच आपल्याला ही एक सुंदर अशी खूप मोठी गौतम बुद्धांची प्रतिकृती पाहायला मिळते. आणि तिकडनं आता आत आलो. पुढं आल्याच्यानंतर हे प्राणी संग्रहालयाचं गेट आहे मित्रांनो. प्राणी संग्रहालयात आत जाण्यासाठी पण वेगळं तिकीट घ्यावं लागतं. तर इथं तिकीट काउंटर आहे, इथून पण आपल्याला तिकीट घ्यावं लागेल भाऊ. तर हे तिकीट बघू शकताय, फुल 50 रुपये, हाफ 20 रुपये. घेऊयात आपण तिकीट. तिकीट घेतोय फायनली आपण. पर हेड 50 रुपये, दोघांचे मिळून 100 रुपये. तर मित्रांनो, तिकीट घेतले आपण प्राणी संग्रहालय बघायसाठी. पर हेड 50 रुपये प्रौढांसाठी तिकीट घेतले आपण. आता पहिला आज कारण वेळ कमी आहे, जास्त काय बोलत बसणार नाही मी, पटापट बघा तुम्ही. तर आतमध्ये आल्याच्या नंतर पहिले आपल्याला इथं काळवीट बघायला भेटतं मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, काळवीट आहे. थोडंसं अजून पुढं आलं की इकडनं लगेच आपल्याला हे अजून काहीतरी वेगळे जनावर पाहायला मिळतात.
त्यांची नावं वगैरे सगळे लावलेले आहे मित्रांनो, पण ते आता मग वाचून सांगायचं बसायचं म्हटलं ना तर वेळ नाही पुरणार आपल्याला. त्यामुळे मी फक्त आता तुम्हाला हे जनावर दाखवतो, काय काय प्राणी आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता ते मला वाटतं काहीतरी वेगळ्याच प्रकारे हा हे जे बघताय ना मित्रांनो, हा सांबर जनावर आहे. त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा. आता इथून पुढे जाऊयात आपण. बघा इकडं परत एकदा वेगवेगळे काळवीट आणि हरणं आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी काळवीट आणि हरणं. आपण आलो आहे आणि इथे एक नोटीस पाहायला मिळते आपल्याला, प्राणी संग्रहालयात जवळ जाऊ नये. इथं बिबट्या आहे बघा, तर तुम्हाला दाखवतो मी. हा बा समोरच बसलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिबट्या आहे मित्रांनो. हे पहा, तुम्ही पाहू शकता मोठा बिबट्या निवांत बसलेला आहे तो. तर आता हा झाला आपला बिबट्या. आता अजून पुढं काय आहे ते दाखवतो. पटापट जायचे. समोर पाहतायत तुम्ही सर्प उद्यान आहे, तिकडं नंतर जाऊयात आपण. इथं आल्याच्या नंतर जर स्केच वगैरे करायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. स्केच आर्टिस्ट पण आहे तिथं, तर खूप सुंदर असे स्केच बनवून देतात ते. तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. हे पहा, तर लाईव्ह मॉडेल बसलेलं आहे आणि इकडं स्केचिंग चालू आहे. हे पाहू शकता तुम्ही पहा, खूप सुरेख असं स्केचिंग करतात ते. आता हे झालं, पुढे जाऊयात आपण. पटापट कवर करायचे आपल्याला, कारण वेळ फार कमी आपल्याकडे मित्रांनो. तर इथं अजून एक काहीतरी आहे, मी तुम्हाला दाखवतो. सर्पालय प्रवेश, इकडे सर्पालय प्रवेश आहे. त्याच्यामध्ये काय मला तर काही दिसत नाही आहे, बहुतेक गायब झाला असेल किंवा कुठेतरी गेला असेल. सो काय पटापट आपण असं पळत व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. कारण काय विषय होता माहिती का, टाईम लागला आहे कमी. आपण आले नेमकं चुकीच्या टायमिंगमध्ये. टायमिंग होता या 5:30 वाजता हे प्राणी संग्रहालय बंद होतं. तर आता हे पहा, तुम्हाला मगर दाखवतो मी मित्रांनो. मगर हे पहा, कॅमेरा फ्लिप करतो आणि दाखवतो. तर समोर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, 2 मगरी बसलेल्या आहेत आणि खूप निवांत बसलेल्या आहेत. असं नॉर्मली जर त्यांच्याकडे बघितलं ना आपण मित्रांनो, तर असं वाटतं ते डुप्लिकेट आहेत, पण त्या डुप्लिकेट नाही आहेत मित्रांनो. खाऊन ते सुस्त निवांत ऊन शेकत बसलेले आहेत. ओरिजिनल मगरी आहेत मित्रांनो. तुम्हाला फ्रंट ओके. तर मित्रांनो इथून एकदम प्रॉपर व्ह्यू येतोय आपल्याला. या 2 ज्या मगरी आहेत ना निवांत बसलेल्या, एकदम क्लिअरली आपल्या समोर दिसत आहेत मित्रांनो आपल्याला. तर चला पुढे अजून काय ते पण बघूयात. ही झाली मगर. सोनू भाऊ तिकडनं मगरीचा सीन शूट करतात ते तुम्हाला परत एकदा दाखवतो मी साईडने. हे पहा डोळे उघडलेले आहेत बघा तिने. तुम्हाला अजून झूम करून दाखवतो मी. हे पहा तिचा चेहरा आणि तिने डोळे उघडलेले आहेत. हे पहा बघा, दिसते का ओरिजिनल याचा सबूत देतोय मित्रांनो मी, नाही तर तुम्हाला वाटेल डुप्लिकेट. हे पहा हल्ली आत्ता हल्ली एकदम ओरिजिनल मगर मित्रांनो ही. तर आता इथून पुढे जाऊयात मित्रांनो. चलो बस परत पुढे आलोय आपण. या पिंजऱ्यात काय बघूयात. बहुतेक माकडाचा पिंजरा दिसतोय मला, पण त्यात माकड आहे काय, कुठे? अच्छा इकडे हे पहा, तुम्हाला दाखवतोय मी. मकाका मलुट्टा. हे पहा त्या माकडाविषयीची माहिती आणि तो माकडामध्ये बसलेला आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तर इथं अजून एक माकड आहे. हे पहा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, मस्त वगैरे खात पीत बसले. पूर्वी हे जे समोर पाहताय मित्रांनो तुम्ही, या ठिकाणी एक हत्ती होता, शंकर पार्वती. तर आता ते हत्ती नाही आहे तिथं. लास्ट टाइम मी आलो होतो त्यावेळेस ते होते, तर आता ते नाही दिसत आहेत. बहुतेक ते कुठं दुसरीकडे ट्रान्सफर केले असतील. या ठिकाणी काही पक्षी आहेत मित्रांनो वेगवेगळे, तुम्हाला ते पण दाखवतो मी. हे बघा आजच्या ब्लॉगमध्ये सगळे असेच तुम्हाला छान छान प्राणी पक्षी पाहायला मिळणार. त्यामुळे आजच्या ब्लॉगवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो, मधून स्किप करू नका, कारण खूप सुंदर होणार आहे आजचा हा ब्लॉग. हे बघा तुम्हाला मी दाखवतो, पूर्ण पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बगळे वगैरे. हे बघा
इथे एक मोर पण आहे मित्रांनो, मी तुम्हाला तो पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. कुठे गेला, सॉरी कुठे गेला रे? हा हाय 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 हे पहा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दिसत पण असेल. या ठिकाणी एक मोर बसलेला आहे मित्रांनो. आता काय मी नेमकं मोर खूप उंचावर बसलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती झूम होत नाही आणि फोकस पण होत नाही, तरी पण प्रयत्न करतोय तुमच्यासाठी खास. त्यामुळं आजच्या ब्लॉगवरती लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे. नाही दिसत रे, हा पहा इथं बसलेलं आहे मित्रांनो, इथं हे पहा. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी एक मोर बसलेला आहे. खूप जास्त झूम केलं आहे मी, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल, पण दाखवण्याचा प्रयत्न करते. सध्या तर काय गरिबी हटाव आणि यूट्यूब चॅनल चलाव असं काम चाललं आहे आपलं, त्यामुळे मोबाईलमध्ये शूट करतो आहे मी. भविष्यात जेव्हा आपलं चॅनल चांगलं ग्रो होईल, चांगले पैसे कमवायला लागत ना आपण, तेव्हा भारी कॅमेरा घेऊ, तेव्हा आपल्याला एकदम व्यवस्थित बघता येईल. सध्या तर मोबाईलवरतीच काम चालून घ्या मित्रांनो. चला आता झालं हे इकडचं बघून, आता पुढं जाऊयात आपण. तर अशा पद्धतीचं हे पूर्ण प्राणी संग्रहालय आहे. थांब ना. अशा पद्धतीने फुल धावपळ करत पटापट आपण तुम्हाला सगळं प्राणी संग्रहालय दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण 5:30 वाजता हे प्राणी संग्रहालय बंद होतं असं म्हणतात. आता ते कितपत खरं कितपत खोटे ते मला पण नाही माहिती. तर जेवढं होईल तेवढं पटापट मी तुम्हाला व्यवस्थित सगळे प्राणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आता काय मित्रांनो, खूप सारे छान प्राणी पाहायला मिळणार आहेत तुम्हाला, त्यामुळं हा व्हिडिओ काय मधून स्किप करू नका, सोडून जाऊ नका, मेहरबानी करा आमच्यावरती. सगळी हे जे काही सगळं चाललंय ना मित्रांनो, सगळं तुमच्यासाठी चाललंय आमच्या. आम्ही काय 1000 वेळा बघून बसलोय. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, मधनं स्किप करू नका. सगळं चाललंय तुमच्यासाठी, आम्ही 1000 वेळा बघून बसलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. लाईक करा मित्रांनो, आवडला असेल आणि कमेंट पण नक्की करा. आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल ना मित्रांनो, तर आजच्या ब्लॉग होते आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब. तुम्हाला काय करायचं ते करा, पण काहीतरी करा यार. काय करायचं? अच्छा सोनू भाऊ म्हणले जाऊ साप बघायला. म्हणलं आता कोणते साप बघायचे भाऊ? ते इथं सर्प उद्यानात जायचं म्हणतात, ते समोरच सर्प उद्यान आहे. चला जाऊयात, बघूयात तिथला पण काय सीन आहे. एखादा नागोबा चड्डीत नाही घुसावा आपला म्हणजे झालं, चड्डी काढून पळावं लागेल. विषय होऊन जाईल, सकाळला मोठा विषय होऊन जाईल. त्यामुळं आपण एकदम सेफमध्ये राहूयात, आतमध्ये जाऊयात, सगळे नाग बघूयात आणि मग निघूयात बाहेरच. असं एक खूप मोठा शेषनाग आहे आणि इथं हे पूर्ण काय सगळं दिलंय. तर आता आज जाऊयात आपण. असं नाही आहे. तर इथं परत एक मगर आहे मित्रांनो, थांबा तुम्हाला मगर दाखवतो मी परत एकदा व्यवस्थित. तर या ठिकाणी अजून एक मगर आहे. जसं सरपालयात आपण आत आलो ना, पहिलेच आपल्याला ही मगर पाहायला मिळते आणि इथनं थोडंसं पुढं आलो आपण की मग लगेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहायला मिळतात आपल्याला. तर तुम्हाला ते सगळं आज पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो. तर या ठिकाणी दिलं आहे पाकिट मारून बसून सावधान. तर हे पहा इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे कासव आहेत मित्रांनो. हे पहा तुम्ही पाहू शकतात, खूप सारे कासव आहेत. हा कासव हळूहळू चालतोय. तिकडं खिडकीमध्ये बरेचसे बसलेले ते दिसत असेल तुम्हाला. हे पहा इथे एक मोठा कासव आहे. काचेमध्ये घाण आहे त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही आहे. तर इथं काय आहे, इथं गांडूळ आहे मित्रांनो. गांडूळ तर काही इथं दिसत नाही आहे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण पुढे जाऊयात. हां इथं एक आहे बा, आतमध्ये जाऊन बसलेलं आहे. कुठे आहे? इथे एक साप आतमध्ये घुसलाय बघा मित्रांनो. आता आज जाऊ. एक आता धामण होती इथं. हा आली या ठिकाणी ग्रामीण आहे मित्रांनो. हे पहा तुम्हाला दिसत असेल. हे पहा आज गेली. तर या ठिकाणी आता आजगर आहे मित्रांनो. आपण आजगर पण बघूयात. अरे भाई रोज गले में लेके घूमते हम लोग. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो, एक आजगर आहे. डोंगराळ भागात पडीक जमीन किंवा नदीकाठी सापडणारा हा एक प्राणी आहे. आकारमान 9 ते 12 फूट असते याचं आणि जननक्षमता 12 ते 15 अंडी एका टायमाला तो देतो. आयुष्यमान त्याचं 20 वर्ष असतं असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. मला काही माहिती नाही, तेच मी तुम्हाला वाचून सांगतोय. तर आजगर काय निवांत आता आतमध्ये जाऊन बसले, त्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नाही. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण पुढे जाऊयात. बाकीचं अजून काय दिसतं का ते पण बघूयात. तर इथं पण एक आजगर आहे आणि नेमकं काय झालं, आज सगळे प्राणी आमच्यावर रुसलेत मित्रांनो. तर इथं पण हा आजगर आहे ना, त्या
थंड फरशी खाली जाऊन बसल्या पहा मित्रांनो. हे पहा, हे पहा तुम्हाला दिसत असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा थंड. आता काय आहे, ऊन जास्त आहे ना, त्यामुळे ते काय आहे थंड ठिकाणी जाऊन बसले. तर इथं पण एक आहे. तर चला आता पुढे जाऊयात आपण. हा पण अजगरचे पण बिनविषारी आहे आणि पायथन जातीचा आहे हा. तर ही पण माहिती पूर्ण इथं गेलेली आहे. हे पहा बिनविषारी आहे. आणि तो काय होता, विषारी होता. अच्छा, म्हणजे तो विषारी होता पहिले बघितलेला आणि हा बिनविषारी आहे. तर आता इथलं आपण पण पुढं आलो. तर इथं काय आहे, बिनविषारी इंडियन पायथन आहे. पुढं आहे पण हां हो घेऊ घेऊ हो घेऊ. आणि सगळे यार त्या हॉस्पिटलच जाऊन बसलेत राव. सगळे सगळे अडचणीत जाऊन बसले. मला तर काही आगी आगी वर बसले आगी. तर धामण मित्रांनो बिनविषारी. तर आत्ताच याच्यात घुसली होती. हे बघ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा हे पहा हे पहा. आता इकडनं जर बाहेर आली तर ठीक आहे, पाहायला मिळेल आपल्याला. तो पण ते थांबूयात आपण. बहुतेक ती आता आतमध्येच बसणार आहे असं वाटतंय मला. लवकर काही येणार नाही. चांगला सीन होता मित्रांनो, पण काय अचानक फोन आल्यामुळे तो मिस झाला आपल्याकडनं. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जाऊयात आपण पुढं. आता पुढं काय ते पण बघत. ऑटो काही आहे ना. तर इथं नाव आहे मित्रांनो विषारी इंडियन कोब्रा. हे पहा इथं वरती बसलेला आहे. हा इंडियन कोब्रा आहे मित्रांनो. हा बा. आणि इथं त्यांनी त्याचं कातडं पण सोडलं आहे. कैचिली सोडतात म्हणतात ना, तर ते त्यांनी सोडलं इथं. आणि इथं बसल्या पहा एकदम निवांत, हालचाल नाही काय नाही. सगळे प्राणी सुस्तावलेत. बहुतेक जेवण झालं असेल त्यांचं तर ते आराम करत असतील. आराम झाला जेवणाच्या नंतर जसा माणूस आराम करतो ना तसं त्यांचा आराम चाललाय बहुतेक. तर आता या ठिकाणी परत एकदा कासव येत मित्रांनो बघा. तर थोडंसं पुढं आल्याच्या नंतर इथं परत काहीतरी तस्कर आहे बिनविषारी. हे बघा तुला हे तस्कर बिनविषारी याची संपूर्ण माहिती आहे. आणि या ठिकाणी हे पहा दिसतंय का तुम्हाला, दिसत असेल ते हेच कमेंट करा मित्रांनो. हे बघा इथे तस्कर आहे, छोटासा एकदम बारीक साप आहे. तर लगेच पुढं जाऊयात आपण. पुढं काय ते पण बघा. काय का रे पुढे आहे पण ती काच किती गाणी. बघू शकता मित्रांनो किती मोठा साप दिसत नाही मित्रांनो. काच काढू आपल्यामुळे दाखवून इकडे की इकडे की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. माझी येणार नाग आहे विषारी इंडियन कोब्रा. तो हे बा तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुम्हाला करतो हे बा. बहुतेक हे दोन झोपलेले नाही आहेत दिवसा. बाकीचे सगळे दिवसा झोपलेत जेवण करून एकदम सगळे सुस्तावलेले होते. तर आता फायनली आपण इकडनं या सर्पल्यातनं बाहेर आलो. सर्प उद्यानातनं बाहेर पडलो आपण. आणि आता बघूयात पुढचा सीन काय आहे. इकडं हे रानगाय आहेत. वनगाय बहुतेक वनगाय असं मला अंदाज आहे बरं का. कन्फर्म नाही माहिती पण अंदाज आहे. कारण काय आहे चुकीची माहिती जर आपण आपल्या ऑडियन्सला दिली तर ऑडियन्स रागावलं आपल्यावरती. त्यामुळे आम्हाला पक्का नाही माहिती मित्रांनो काय आहे. पण मे बी ह्या वनगाय असाव्यात असा माझा अंदाज आहे. हे पहा मला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. चला आता पुढे जाऊयात मित्रांनो. चलो भाऊ चल. इथं पण खूप गर्दी झाली आहे मित्रांनो. बहुतेक या ठिकाणी पण काहीतरी आहे तर ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात, बघण्याचा प्रयत्न करूयात. ओके तर इथं पण आहेत मित्रांनो काही जनावर. हे पहा तुम्हाला दाखवतो मी. हे पहा इथं पण काही प्राणी म्हणजे सापांचे प्रकार आहेत मित्रांनो. हे पहा तुम्ही पाहू शकतात. आता कुठला साप आहे मला तर नाही माहिती मित्रांनो. कमेंट करून तुम्ही सांगा.
बघा या झाडांच्या गाठ्यामध्ये गुच्छामध्ये पण खूप सारे गठोळे मारून बसलेले आणि इथं पण काही येत नाही बघा. ग्रीन शॉप येतो ग्रीन. तर मित्रांनो आता आपण सर्प उद्यान काय सर्प काय होतं ते सर्प उद्यान. अच्छा सर्प उद्यान सिद्धार्थ गार्डन मधलं सर्प उद्यानातनं बाहेर पडले. वाघोबा म्हणजे बिबट्याचा दाखवला, वाघोबा नाही दिसला तर आता आपण वाघोबा बघायला जाऊयात मित्रांनो. पलीकडच्या साईडला वाघोबा आहे तिकडे पण जाऊयात, बघूयात काय काही नाही. परत एकदा ते स्केच आर्टिस्ट हे तुम्ही पाहू शकता आणि इकडे बिबट्या बघायला जबरदस्त गर्दी मित्रांनो. आणि सोनू भाऊ परत कुठेतरी गायब झाले. थांबा बघू द्या मला. सोनू भाऊ कुठं हरवले. नेहमीच्या सारखा विषय झाला मित्रांनो. सर्प उद्यानामध्ये चित्त्यापाशी आलो आणि सोनू भाऊ परत कुठेतरी हरवले होत होतं. मी त्यांना घेऊन कुठेतरी ब्लॉगिंग करायला येत असतो आणि सोनू भाऊ कुठेतरी राहून जातात. मी मागं ते पुढं असं काहीतरी नेहमी होत असतं. आता तुम्हाला शोधत बसू लागेल. बिबट्या उठलाय मित्रांनो. तुम्हाला बिबट्या दाखवतो मी. 1 मिनिट होल्ड करा. आणि बिबट्या दाखवण्याच्या नादात सोनू भाऊ पण सापडले आपल्याला. तर हे पहा बिबट्या या ठिकाणी बसलेला आहे मित्रांनो. तुम्हाला मेन प्रायमरी कॅमेरा आता बिबट्या चाललाय त्याच्या घरी कारण त्याचा टायमिंग संपलेला आहे ड्युटीचा. तुम्ही बघू शकता तो केजकडे चाललाय त्याच्या. हे पहा या ठिकाणी त्याच्या केज आहेत मित्रांनो. त्याचा ड्युटी टायमिंग संपलेला आहे त्यामुळे तो त्याच्या केजमध्ये घुसलाय मित्रांनो. तर आता आपण पण निघत पुढं. पुन्हा काहीतरी सांगायचंय बघा काय सांगतात बघा. जसा दुसरा टायमिंग होतो ना तसा बिबट्याचा पण टायमिंग असतो. बिबट्यांचा टायमिंग संपलेला आता ड्युटी द्यायचा आणि आता ते गेलं घराकडे. आता कसं आहे माहिती घरी जायचं नाही. आता कसं आहे माहिती का मित्रांनो, प्राणी संग्रहालय म्हणलं तरी ते इथं ड्युटीलाच येत. आपल्यासाठी ते प्राणी संग्रहालयात थांबलेत तर म्हणजे ते ड्युटीवरतीच येत आणि त्यांचा ड्युटी टायमिंग संपलाय त्याच्यामुळे ते आता गेले बाजूला. तर आता तुम्हाला वाघोबा दाखवतो मी. हे वाघोबा बघा. प्रायमरी लेन्स शिफ्ट करतो म्हणजे तुम्हाला झूम करून दाखवावं लागेल मला. तर मेन प्रायमरी शिफ्टमधलं दाखवतो. हे पहा खूप सारे 2-3 वाघ आहेत तिथं. हे पहा तुम्हाला समोर दिसतीलच. आता मी लेन्स चेंज करतो. हे पहा हे पहा एक इथं वरती बसलेला आहे मित्रांनो. खाली एक आहे आणि तिकडे एक झाडाखाली एक काहीतरी करतोय. बहुतेक झाडावरती चढण्याचा प्रयत्न चाललाय त्याचा. हे पहा तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे पहा खूप भारी सीन आहे. हे पहा झाडावर चढण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. हे पहा ओ हो क्या बात आहे. हो. हे पहा मित्रांनो खूप तावात आले ते आपण आल्यामुळं आपल्याला बघून खूप अशी तावत आलेले ते तर धिंगाणा घालायला लागलेत आपल्याला बघून. तर ते पहा तिकडे एक पाईपवरती बसलेलं आहे बघू शकतात तुम्ही. बहुतेक 2 आहेत तिथं. एक तर दिसतोय मला. तर हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कधी न पाहिलेला सीन आपल्या डोळ्यासमोर आता दिसतोय आपल्याला. आता कसं आहे खाली खूप मोठी अशी गुफा केलेली. ही जर नसती ना तर तो डायरेक्ट आपल्यापर्यंत आला असता आणि आपलं काम थांबावं. पण सेफ्टीची खूप भारी या ठिकाणी अरेंजमेंट केलेली मित्रांनो. या ठिकाणी खाली संदर्भात पाणी पण आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप खोल आहे. अशा पद्धतीचं अरेंजमेंट आहे पाहिजे. त्यामुळं समजा हा जरी उडी मारून जरी यायचं म्हटलं तरी त्याच्यासाठी ते पॉसिबल नाही आहे. हे पहा आता हो क्या बात आहे. हे बघ घरात चाललंय बघ घरात. तिकडं बघ ना तिकडं. तर या ठिकाणी यांची बहुतेक प्रेमलीला चाललेली दिसते मला. असंच काहीतरी वाटतंय. त्या दोघांची प्रेमलीला चाललेली दिसते मला. भरपूर मूडमध्ये दिसतात ते. हे पहा आता हा बाबा चाललाय घरामध्ये बहुतेक आणि तिकडं त्यांच्या दोघांचा धिंगाणा चाललाय. या बिचाराच्या घराची चावी कुठं हरवली काय माहिती. आवाज येतोय आतमध्ये. बघतोय कुणी आहे का घरात. बघा त्याला कोणाला चावी सापडत असेल तर द्या त्याच्या घराची. त्याला जायचंय घरात बहुतेक चहा प्यायचा असेल त्याला द्यायला जावं लागेल तिकडे चावी. बिचारीची चावी हरवली राव. एकदा डरकाळी तरी फोड म्हणाव. हे पहा जातो का बसतो का त्याच्यावर चक्कर मारतो का बसून. बहुतेक याला चहा नाही भेटला त्याच्यामुळे ती अडवणी करत असेल ना. चहाचा टायमिंग झालाय ना. चहाचा टाइम झाला तेच ना. चहाचा टायमिंग झाल्यामुळं चहा नाही भेटला ना. घर त्याचं बंद आहे. घराचं दरवाजापाशी जातोय येतोय तेच ना. चावी बंद आहे त्याच्यामुळे काय चहा भेटणार नाही. आता चहाची तलब कशी असते मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे तो थोडा या कावरा बावरा झालाय.
तर ठीक आहे, आता आपण थोडा अरे 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 हा काय करतोय काय करतोय. कधी ना पाहिलेला सीन आज बघायला भेटतोय मित्रांनो. वाक्षी करताना तुम्हाला पाहायला भेटतोय. हे पहा वाक्षी करतो अक्षरशः. हे पहा वाघाने आता शी केलेली मित्रांनो. आणि या ठिकाणी त्यांचा धिंगाणा चाललाय. तर इथे एक झोपलेला आहे पांढरा वाघ, पाहू शकतात तुम्ही. हे पहा दिसत असेल तुम्हाला. आणि एक इकडं शेजारी त्याच्या धिंगाणा घालते. प्राण्यांना दगड मारू नका मित्रांनो. आल्याच्या नंतर असं तिथे लिहिलंय, तर पॅन्थर टायगर असं लिहिलंय. हे पहा हा इथं झोपलेला आहे. झूम करून दाखवतो. हे पहा आणि इकडे एक व्हाईट आहे. चला व्हाईट पण दाखवतो मी. मला असं वाटतंय तो टेन्शन मध्ये आहे म्हणून चक्र मारतोय इकडून तिकडे. मी सांगितलं ना चहाचा टायमिंग झालाय, चहा नाही भेटला ना त्याच्यामुळे ॲडवणी करतात ते. चहा नाही भेटला वाटतं म्हणून. हा चहाचा टायमिंग झालाय. त्या टेन्शन मध्ये वाट बघते वाटतं. लेफ्ट राईट चाललंय त्याचं. तर हा आहे मित्रांनो व्हाईट टायगर, जो आपण कधी प्रत्यक्षात पाहायला भेटत नाही आपल्याला. आणि बघायची इच्छा असेल तर औरंगाबादच्या या प्राणी संग्रहालयाला व्हिजिट करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला हा पांढरा वाघ पण पाहायला मिळेल प्रत्यक्षामध्ये. हे पहा इकडं तुम्ही बघू शकता. त्याचं चाललंय, चहा मिळाला नाही त्याला प्यायला, त्याच्यामुळे त्याचं लेफ्ट राईट चाललंय. चहामुळं विचार कासावीस झालाय. हे पहा मी तुम्हाला एकदम प्रॉपर व्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. हे पहा हे असं होत असतं मित्रांनो. वेळेवर चहा नाही मिळाला ना तर असं होत असतं. हे पहा त्याचं लेफ्ट राईट चालूच आहे. चलो आगे निकलते. आता काय झालंय मित्रांनो, या ठिकाणी तो एकटा त्याच्या आयटम पलीकडं, तर तो बिचारा काय करायचं, येडा होईलच ना. तसंच झालंय त्याचं. हे पहा बघितलं का, पलीकडं एक अजून एक वाघाची केज आहे. पलीकडनं सेम वाघाची केज आहे. पहा तुम्हाला जी दाखवली ना मी आता, पलीकडे दिसत असेल तुम्हाला. हे दोन आपले मित्र भेटलेत मित्रांनो. काय सांगता बघा, काय सांगतात बघा. बोल अभी बोल. अच्छा भाई तो ऑलरेडी फेमस है भाई, और क्या फेमस करेगा तू. फेमस कर दो. चलो ठीक आहे. तर हे दोघं सांगतात की आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब काय करायचं ते करा, पण काहीतरी करा. तर मित्रांनो या जनावरांच्या मागं पळून आपल्याला पण आहे ना खूप डेंजर ताण लागलेली आहे. तर घाचा थोडा वल्ला करून घेऊयात आपण. बेकार ताण लागलेली आहे. खूप पळालोय मित्रांनो तुम्हाला हे प्राणी दाखवण्यासाठी, कारण टायमिंगचं बंधन होतं आपल्या मागं. बघू शकता तो वाघ आहे ना, त्याची जी गर्लफ्रेंड आहे ना त्या वाघाची, तर त्या वाघाची गर्लफ्रेंड पलीकडे ठेवलेली आहे. याला इकडे एकटं केले. त्याच्यामुळे तो येड्यावानी नुसता इकडून तिकडे करतो. त्याला करमतच नाहीये मित्रांनो. मग तसंच झालं ना, तो एकटा तिकडे गुतलाय. पाणी घे बरोबर. आपल्याला चैनल का नाम 2-3 चैनल है भाई, अभी कौन सा नाम लेंगे. फेमस कौन से ले जो भी है ले मेरा नाम ले. तर नवीन मित्र भेटतात मित्रांनो. खूप वेळा ते आपल्या चॅनलचं नाव विचारत असतात. आता मयूर भुसारे ब्लॉग्स है, सर्च कर लो टॉप पे आएगा. पहले वीडियो देख लो, पसंद आए तो सब्सक्राइब करना, लाइक करना, जो बटन है ना उसको तोड़ देना, फोड़ देना, मरोड़ देना, जो भी कर सकते हैं वो सब कर देना. तो अभी भाऊंनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले. सांगितलंय त्यांना चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब काय असतं ते सगळं टाकून टाका. समोर आपल्याला खूप सारे प्रेक्षक असे रिस्पॉन्स देतात त्या गार्डन मध्ये. आणि काही नवीन फॉलोअर्स पण मिळतात, ते सबस्क्रायबर्स मिळतात. ते ऑन द स्पॉट ते आपलं चॅनल सबस्क्राईब करतात. ते गुड न्यूज आहे आपल्यासाठी, चांगली गोष्ट आहे. चॅनल ग्रो होतोय हळूहळू. हा पूर्ण असा सीन आहे मित्रांनो. हे पहा काय झालं, सपोर्ट करेंगे बाय लोक. इथे हे पाहू शकता मित्रांनो, अजून एक केज आहे. आणि केज मध्ये ससे सगळ्यांचे आवडते वाईट ससे. हे पहा तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. धिंगाणा हे पहा. हा बारक्या बघा कसा पळतोय. हे पहा दिसते तुम्हाला. इथं पण अजून 2 बसलेले. हे काय त्या पडलेले आहेत मित्रांनो. खातात पितात आणि झोपून राहतात. काही काम धंदे करत नाही, ऍक्टिव्ह नाही येते. तर हे पहा इथं धिंगाणा चाललाय. हे पहा इकडनं हे 2 आलेत बाहेर. यांचा बहुतेक काहीतरी प्रपोज मारायचा प्लॅन दिसतोय मला. तर हा त्याच्या मागं पळतोय, पण ही काही रिस्पॉन्स देत नाहीये.
हे पाय 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 हा पा गेला बिचारा वैतागून निघून. त्याचं काय चाललंय बरं तुम्हाला थोडा मी मेन कॅमेरा शिफ्ट करून दाखवतो. तुम्ही पाहू शकतायत बिचारा वैतागून शेवटी माती खायला लागला. हे पा डोळे बघा ना मित्रांनो कसले भारी त्याचे डोळे बघा. तरी पण त्याला कोणी भाव देत नाही म्हणजे त्याचं दुर्दैवच म्हणावं लागलं आपल्याला. आता हे पहा इथे खूप छान ससा बसलेला आहे. किती भारी कसला भारी वाटतंय बघा ना मित्रांनो. हे पहा कसला भारी वाटतंय बघा. हे पहा हे पहा हे पहा खूप सारे ससे आहेत तिथं. तर चला आता इकडनं बाहेर पुढे आता आपण कारण अजून खूप सारं फिरायचं ना. अरे बापरे 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 परत इथं हरणं काळविटं दिसतात आहेत मला. तुम्हाला दाखवलेच मी येताना. बहुतेक हा रिवर्स जाण्याचा मार्ग आहे. तर आपण ते बघितलंच तरी पण एकदा दाखवतो तुम्हाला. हे पहा इथं आतमध्ये हरणं काळविटं आहेत. तर या गार्डनमध्ये फिरत असताना मित्रांनो जंगली प्राण्यांसोबत जर काही शहरी ओरिजिनल माणसासारखे जर प्राणी पाहायला मिळालेच ना तुम्हाला कुठं झाडाखाली किंवा कुठं आडी अडचणीमध्ये तर थोडंसं गडबडून जाऊ नका मित्रांनो. कारण हे नॉर्मल आहे. या ठिकाणी असं खूप सारं चालूच असतं. तर आता या ठिकाणी पूर्वी गाड्या जे असतात ना मोटो रेसिंग वगैरे व्हायची तर आता त्या काही दिसत नाहीत. इथं होतं पाहतोय आता नाही येते. तर ठीक आहे नो प्रॉब्लेम. आता पुढं जाऊयात आपण. चल चल पुढं पुढं चल. तो इकडनं आता आपण पुढं जाऊ. पुढं काय सीन आहे ते पण बघूत. तर आता हे बच्चा कंपनीला प्लेग्राऊंड आहे. त्यांच्यासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी बरेचसे असे सारे इक्विपमेंट्स आहेत. तर या ठिकाणी काही स्टॅच्यू पण आहेत खूप छान छान कार्टून कॅरेक्टर्स. मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर हे पहा हे दोन छोटे छोटे लहान बाळ काय खेळतात आहेत बघा. खेळणी आहे लहान लेकरांची पण मोठे लेकरं खेळतात आहेत. तर अशा पद्धतीचं हे पूर्ण गार्डन आहे मित्रांनो. हे पहा इकडे पण आहे आणि इकडं पण आहे. तर हे दोन तुम्हाला इथं जिराफ दिसेल मित्रांनो. हे पहा जिराफ आहेत. खारी तुम्हीच म्हणले ना बोला खारी. बोललो मी खारी. परत एकदा वन्स मोर खारी. ओके खारी खारी. चलो बाय. तर सगळं दाखवण्याचा प्रयत्न चाललाय मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये. कारण वेळेचं बंधन आहे. हे सगळं शूट करून परत नगरला पण जायचं आहे मित्रांनो. हे पहा बच्चा कंपनी धिंगाणा करते इथं तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचं ओपन जिम सेटअप आहे या ठिकाणी. माझ्या सगळीकडे बघू शकता तुम्ही लेफ्ट राईट सगळीकडं. हे पहा तर आता इकडनं रॅपिड ॲक्शनमध्ये आपण बाहेरच्या दिशेला निघतोय कारण बराच वेळ झाला आहे. हां ब्लॉग सुरू आहे भाई. ब्लॉग आहे MG ब्लॉग. मयूर हुशारे ब्लॉग चालतो आगे. मयूर हुशारे ब्लॉग सर्च कर लो पटाख से आ जाएगा. हाँ अभी तो शूट कर रहा हूँ उधर का. अभी ये 2-4 दिन 5 दिन 10 दिन भी लग सकते हैं आने के लिए यूट्यूब पे. तो जाओ चैनल पे विजिट करो. अच्छा लगे तो सब्सक्राइब कर देना शेयर कर देना जो भी है कर देना. चलो ठीक आहे बाबा. तर मित्रांनो असे खूप सारे भेटत असतात आपल्याला. आता इकडनं एक सीन दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर आहे. आपल्या नगरमध्ये तर असं गार्डन लांबपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार नाही मित्रांनो. इथं खूप सुंदर आहे आणि रविवारचा क्राऊड तुम्ही बघू शकता. धिंगाणा हे पहा हे पहा इथं धिंगाणा बघा मित्रांनो किती धिंगाणा आहे. हे पहा तुम्ही गर्दी बघू शकतात आणि किती सुंदर बागे बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे पहा खेळण्यांसाठी किती छान छान खेळणे आहेत. भुके पाणे असे आपल्या नगरमध्ये कधी होईल मित्रांनो. जरा करा काहीतरी उठाव करा म्हणजे जे काही. तर हे बघा सोनू भाऊ पण आता भडकलेत बघा. बोला. आपल्या नगरच्या जेव्हा सिद्धी बाग डेव्हलप होईल ना तेव्हा आपल्या नगरमध्ये आपल्या रविवारी अशी क्राऊड पाहायला मिळेल. मित्रांनो माझं तेच म्हणणं आहे की ही बाग बघा आपल्या सिद्धी बाग बघा. नगरमधली कुठली पण बाग बघा मित्रांनो अशी नाही आहे. ही किती छान बाग आहे बघा. इथे खेळायसाठी लेकरांना किती सारे खेळणे आहेत. किती सारे खेळणे बघा तुम्ही पाहू शकता. तर माझं हेच म्हणणं आहे की यार नगरच्या जे काही याच्याशी संबंधित खातं आहे किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की मी त्यांना अपील करतो की प्लीज सर आपल्या अहमदनगरमध्ये पण नाही सिद्धार्थ गार्डन एवढं मोठं छोटं करा पण अशा पद्धतीने जरा छान करा जेणेकरून लेकरांना पण तिथं मजा आली पाहिजे. लेकरांच्या केलं पाहिजे त्यांनी. तर हे पहा किती छान आहे. आता पुढचं दाखवतो तुम्हाला. तर हे पहा तुम्ही बोललो होतो ना मी खूप छान छान कार्टून्स कॅरेक्टर्स आहेत या ठिकाणी. तर हे पहा या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला टोपीवाले पोलीस मामा हवालदार पाहायला मिळतात आणि छोटे छोटे चिल्ले पिल्ले अशा पद्धतीने त्या ठिकाणी फोटोशूट चालू असतो त्यांचा. हे पहा तर इथं जास्त वेळ थांबू नका नाही तर तुमचं चालन कटण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. इकडनं थोडं पुढं जाऊयात. हिमॅनला भेटूयात आपण. हे पहा इथं थोडंसं पुढं गेलो का एक ग्रीन कलरचा एक कुठला कॅरेक्टर आहे मला नाव नाही माहिती. मे बी हिमॅन सीमॅन काहीतरी असेल ते. तर हे पहा तुम्ही बघू शकताय. तर इथं अजून काहीतरी दिसतंय. हा बिचाराचा फायटिंगमध्ये एक हात तुटून गेलाय. हे पहा तुम्ही बघू शकताय हात गायब झालाय त्याचा.
फास्ट रॅपिडमध्ये तुम्हाला दाखवतो मी सगळं. आता इथं हा स्पायडरमॅन आहे मित्रांनो. इथं जर जास्त वेळ थांबलात ना तर डायरेक्ट तो स्पायडर आपल्या अंगावर सोडत. डोळ्या बिळ्यात जायची भीती, तर तिथं पण आपण जास्त वेळ नाही थांबणार. आपण डायरेक्ट आलो आहे आयरन मॅनपाशी. हा तुम्ही समोर पाहताय आयरन मॅन. तर इथं पण आपल्याला जास्त वेळ नाही थांबायचं. मी तुम्हाला फटाफट जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे मित्रांनो आपलं, जे आपण म्हणतो ना स्वच्छता कामगार, आणि त्यांच्यामुळेच आपला परिसर स्वच्छ राहत असतो. तर सर्वात भारी रिअल कॅरेक्टर आहे या ठिकाणी हे स्वच्छता कारागीर. तर हे पहा, तुम्ही पाहू शकताय हे आहेत म्हणून आपलं संपूर्ण शहर म्हणा, गाव म्हणा, खेडं म्हणा, परिसर म्हणा स्वच्छ असतो. तर यांच्यासाठी माझ्याकडनं एक सलाम आहे मित्रांनो यांना, कारण हे नाही ना तर खूप कचरा भरेल सगळीकडे. त्यामुळं त्यांना आपल्या चॅनलतर्फे माझ्यातर्फे म्हणा सलाम सलाम सलाम. तर आज तसंच अजून एक कॅरेक्टर आहे मित्रांनो. पुढे गेलो आपण ना तर या ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये आपण पाहतो डॉक्टर्स, नर्स वगैरे खूप सारे दिवस रात्र आपल्यासाठी लढत असतात. घरदार सोडून आपल्यासाठी ते पळत असतात. तर तसंच या ठिकाणी एक डॉक्टरांचं एक कॅरेक्टर आहे. त्यांची ड्युटी निभावताना त्यांनी एक छान अशी पोज दिलेली आहे. त्या पोजमध्ये त्यांची प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहतात मित्रांनो. त्यांच्यासाठी पण एक सलाम सर्व डॉक्टरांसाठी. तसंच अहोरात्र गर्दी असो काय असो सण असो वार असो काय असो आपली ड्युटी परिपूर्ण निभावणारे हे पोलीस कर्मचाऱ्यांचा पण या ठिकाणी एक अशा पद्धतीने एक पुतळा आहे मित्रांनो. तर त्यांच्यासाठी सुद्धा, कारण सणावाराला एवढ्या गर्दीमध्ये सण साजरा होतो, त्याच्या मागं वर्दी उभी असते, त्याच्यामुळे तो सण साजरा होतो मित्रांनो. तर त्या वर्दीवाल्यांसाठी पण आपल्या या चॅनलतर्फे एक सलाम आहे मित्रांनो. तर आता पुढं जाऊयात आपण, अजून कॅरेक्टर्स बघूयात. घसा सुकलाय मित्रांनो एवढं बोलून माझा अक्षरशः. आता परत एकदा पाणी प्यावं लागलं. तिथं मागच तुम्ही बघितलं मी किती पाणी पिलो. आता परत एकदा घसा सुकलाय माझा. आता तुम्हाला पुढचे कॅरेक्टर दाखवते मी. हे पहा, इथं सर्वात महत्त्वाचा विषय, सर्वात महत्त्वाचा म्हणजे द आय थिंक दिस इज येस हां इंडियन आर्मीचा एक सब्जेक्ट आहे मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. जर हे नसतील ना तर बाहेरील राष्ट्र, बाहेरील देश आपल्याला सुखासुखी जगू देणार नाही मित्रांनो. हे रिअल हिरो आहेत मित्रांनो. शाहरुख खान, सलमान खान जे ते खरे हिरो नाही आहेत मित्रांनो. हे खरे हिरो आहेत जे बॉर्डरवरती आपल्यासाठी अहोरात्र राबतात आणि आपली देशाची म्हणा आपली म्हणा सुरक्षा करतात. तसंच हे एक इंडियन क्रिकेटर्सचे हे काही जास्त मला मी इंटरेस्टेड नाही आहे या बाबतीत, त्यामुळे मला काय बोलता येणार नाही. इथं अजून एक कॅरेक्टर आहे. आय डोंट नो अबाउट दिस. सो पुढं आलो आपण. तर इथं अजून एक कॅरेक्टर आहे. याच्याविषयी पण मला काही माहीत नाही. तुम्हाला माहीत नाही. शक्तिमान नाही, हा कुठला तरी वेगळा कॅरेक्टर आहे. तर त्याच्याविषयी तुम्ही सांगा मित्रांनो, कारण मला नाही माहिती तो काय आहे. हा पण इथं हा कोण आहे रे? बॅटमॅन आहे बहुतेक ना, बहुतेक हा बॅटमॅन असावा. मला प्रॉपर नाही माहिती, पण मे बी हां. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं किती दुःख जरी असलं तरी तुमच्यासाठी दुःखात सुखात कधी पण तुमच्यासाठी हसवणारा आणि हसणारा हा जोकर या भागात तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकतायत या ठिकाणी मेरा नाम जोकरमधलं एक सुंदर असं हे म्हणजे जोकरचं चित्र आपल्यासमोर उभं आहे मित्रांनो. तर ते पण तुम्ही पाहू शकतात. तसंच त्याच्या शेजारी आलोत ना आपण तर खोटे रिअल हिरो आपण जे म्हणतो, सुपर हिरो रिअल हिरो खोटे, तुम्हाला तिकडे आता खरे दाखवले पण इथं खोटे आहेत. पिक्चरमध्ये जे दाखवतात ते या ठिकाणी हा क्रिश आहे मित्रांनो. क्रिश आणि हवेत उडताना त्याचे हे जे थोडे कपडे उडताना त्यांनी इफेक्ट दाखवलेला आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ती पण. तर असे खूप सारे आहेत. तसंच आपण लहान असाल, तुम्ही जर 90च्या दशकातले असाल ना मित्रांनो तर शक्तिमान तुम्हाला आठवत असेल मित्रांनो. तर शक्तिमानचं सुद्धा या ठिकाणी एक कॅरेक्टर तुम्ही पाहू शकतात. तुम्ही जर 90s किड जर असाल ना तर तुम्ही या कॅरेक्टरची सिरियल नक्कीच पाहिलेली असेल. तर हे पण एक कॅरेक्टर आहे मित्रांनो इथं. तसंच लेटेस्टली आत्ताच एक पिक्चर आलता बाहुबली. तर त्यामध्ये एक मेन कॅरेक्टर होतं. तर ते सुद्धा या ठिकाणी खूप सुरेख साकारलेलं आहे मित्रांनो. एकदम जिवंत वाटतं मित्रांनो, खूप जिवंत वाटतं. जे तुम्ही पाहू शकताय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. एकदम जिवंत वाटतं ते बघा. तर हे द वीरेंद्र बाहुबली हे तुम्ही पाहू शकतायत. सिनेमॅटिक शॉट देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा जमतो का? 1 2 3 हे पहा 1 2 3 द बाहुबली. हा तुम्ही पाहू शकता द वीरेंद्र बाहुबली. तसंच जर पुढे गेलो आपण तर मला वाटतं आता सगळं जय हिंद जय महाराष्ट्र झालेलं आहे. आपण पण इथून 1 to 4 आणि 4 to 1 होऊयात आणि पुढे जाऊयात. तर हे अशा पद्धतीचं सिद्धार्थ गार्डन आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल
तर मी दुपारी पण सांगितलं होतं, आत्ता पण सांगितलं होतं आणि परत एकदा सांगतो, आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ते जे काही लाईक शेअर सबस्क्राईबचे जे काही बटन आहे ना मित्रांनो, फोडून टाका, तोडून टाका, मोडून टाका, काय करता येईल ते करा, पण करा. आजच्या या ब्लॉगवरती लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे, भरभरून कमेंट झाल्या पाहिजे. आय होप तुम्ही हे कराल, तुमचा फोन फोडून टाकाल, लाईक शेअर सबस्क्राईब करू. जे काही तुमच्या फोनचं नुकसान होईल त्याचं त्यानं जे काही असेल भरपाई तर ती आम्ही देऊ, पण ते लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे मित्रांनो. एवढं करा, मेहरबानी करा, गार्डनसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. तर चला आता अजून शेजारच्या गार्डनमध्ये आलो आहे मित्रांनो. आणि या गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता चाचा चौधरींचं हे एक कार्टून कॅरेक्टर तुम्ही बघू शकता. हे पहा एकदम क्लोजअप देत आपण बेटा सर एक मिनिट पाहू शकता तुम्ही. हे पहा एकदम IT मध्ये उभे आहेत ते. हे पहा अशा पद्धतीने हे चाचा चौधरी एकदम झकास पोच देऊन उभे आहेत मित्रांनो. आणि त्याच्या शेजारी हा तात्या इंचू म्हणजे झपाटल्याला मधला एक कॅरेक्टर आहे, हे तुम्ही बघू शकतात मित्रांनो. कसलं भारी आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता तात्या इंचू, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. कोणता? अच्छा मिस्टर नटवरलाल. बरं ठीक आहे, असू द्या असू द्या असू द्या. तर हे पहा तुम्ही इथं हे पाहताय, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर, ओम मट स्वाहा. हे पहा हे पहा हे पहा. तर त्याच्या शेजारी सर्व लहान बालकांचा लाडका कॅरेक्टर म्हणजेच आपले बाल हनुमानजी या ठिकाणी एकदम रुसून त्याच्या मम्मीवरती रुसून उभे आहेत. तर हे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, छोटे बाल हनुमान. हे पहा खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत या ठिकाणी, तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. तसंच जर पुढं आलो आपण तर हे लिटिल कृष्णा, जी की एक खूप छान सिरीज आहे, तुम्ही पाहू शकतात. हे पहा हे अशा पद्धतीचे आपण खूप छान छान कॅरेक्टर्स आहेत मित्रांनो. पलीकडे एक सगळ्यात मेन म्हणजे देश की शान एक फार्मर होता आहे मित्रांनो. असली जो देश की शान होती आहे ना, तो एक शेतकरी म्हणजे मराठीमध्ये शेतकरी, तर ती खरी आपल्या देशाची शान आहे मित्रांनो. तर त्या फार्मरचा सुद्धा एक खूप छान असा पोर्ट्रेट पुतळा या ठिकाणी साकारलेला आहे. तर मी तुम्हाला तो पण क्लोजमध्ये दाखवतो. हे पहा मला दाखवतो क्लोजली, तुम्ही बघू शकता. तर खांद्यावरती ते काहीतरी घेऊन शेतामध्ये त्यांचं काम चालू आहे. तर हा अशा पद्धतीचा हा पुतळा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर त्याच शेतकऱ्याची या ठिकाणी बैलगाडी पण आहे, ज्या बैलगाडी म्हणजे त्याच्या दैनंदिन कामात तो वापरत असतो. तर हे बैलगाडीचे बैल पळून गेलेले पूर्ण असा हा सगळा सीन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. खूप छान खूप छान खूप सुंदर ही म्हणजे गार्डन आहे मित्रांनो. तर आता इथून बाहेर पडत आपण हळूहळू हळूहळू हळूहळू. कधी जर औरंगाबादला आलात ना मित्रांनो, जर या प्लेसला तुम्ही व्हिजिट नाही केली ना मित्रांनो, तर तुमची औरंगाबाद टूर टोटली फेल असं मी सांगेल. तर आलात कधी तर वेळात वेळ काढून या सिद्धार्थ गार्डनला नक्की भेट द्या मित्रांनो. तर आता इकडनं बाहेर पडतोय आपण हळूहळू. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे मित्रांनो. आलात ना औरंगाबादला तर नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा. या ठिकाणी खूप छोटासा असा पूल केलेला आहे, तर त्या पुलावरनं पण जाऊयात आता आपण. त्या पुलावरनं आता मी आलो, खूप छान आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, गॉगल फिगलचं थंडगार प्यायचं वगैरे काय असेल तर त्याची पण छोटी मोठी अरेंजमेंट आहे इथं. तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी. अशा पद्धतीचे हा इथला मेन एंट्रन्स आहे, तिथला परिसर आहे. आणि हे मेन एंट्रन्स आहे, हे पहा तुम्ही पाहू शकता. हे पहा इकडनं असं या पद्धतीचं आहे. आणि इकडनं आता हे परत आपण बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर जर तुम्ही इकडनं असं लेफ्टला जर गेलात ना, तर लगेच औरंगाबादचं सेंट्रल बस स्थानक आहे. तर आपण तर काही बसने आलो नाही, त्यामुळे आपली गाडी आपण तिकडे पार्किंगला पार्क केलेली आहे. गाडी उचलूयात आणि आता पुढच्या दिशेने निघूयात. के चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो, फॉलो करो भाई. अरे मोरे शेंगदाणे वाले मारोगे, डायलॉग मारोगे कुछ? मारो ना, बोलो क्या डायलॉग मारोगे? मैं मारूंगा. हाँ तुम मारो. अरे हमें तो लूट लिया मिलके हुस्नू वालों ओ, ने. ओ, क्या बात है, क्या बात है. अरे अब आगे बढ़ो, आगे बढ़ो. पैरों में कहाँ दम था, मेरी कश्ती वहीं डूबी थी जहाँ पाणी कम था. वा वा. भाऊंनी एकदम जबरदस्त डायलॉग शेअर शायरी केलेली आपल्यासाठी. तर चला आता इथून पुढे निघूयात आपण. इथं आल्याच्या नंतर आईस्क्रीम्स वगैरे पण खूप छान छान खायला मिळतात. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घेऊन खाऊ शकता. तर आता चला निघूयात मित्रांनो. बराच वेळ झाला आपण फिरतोय. घरी पण जायचं आहे आपल्याला, नगरला, सासुरवाडीत पण जायचे. हा पूर्ण झूच्या बाहेरचा परिसर आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय.
लेडीजसाठी काही इमिटेशन ज्वेलर्स वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता इकडे आल्याच्या नंतर ना. इथं नॉर्मली चालूच असतं आपलं म्हणायचं सगळीकडे असतं फोन ॲक्सेसरीज वगैरे. आणि पोटपूजा जर काय करायची असेल तर त्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचं अरेंजमेंट आहे. आणि हा जूच्या बाहेरचा परिसर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हा बाहेरचा परिसर आहे. आणि इकडनं सरळ जर गेलं तर समोरच बस स्टँड आहे मित्रांनो, औरंगाबादचं सेंट्रल बस स्टँड. तर चला आता परत एकदा घासा सुकला मित्रांनो बोलून बोलून. जायचं फिरतोय बाजारामध्ये हळूहळू 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 पार्किंगच्या दिशेने चाललंय मित्रांनो. गाडी उचलत आपली आणि पुढे जाऊयात. हे पूर्ण औरंगाबाद शहर म्हणजे माझी सासूरवाडी आहे मित्रांनो. इथूनच माझ्या मागं डोकेदुखी चालू झालेली आहे याच गावातनं. माझ्या मागचा जो डोक्याचा ताप आहे ना तो सगळा इथून चालू झालेला आहे औरंगाबादमधून. म्हणजेच माझी सासूरवाडी ना सांगतोय. प्रेमाचा पण विषय असतो आणि कधी कधी डोक्याला लय मोठा ताप असतो मित्रांनो. ज्यांचं लग्न झालेलं आहे ना मित्रांनो त्यांना चांगलं माहिती असेल. तर आता चला आपण फायनली पार्किंगमध्ये आलो आहे. आपली गाडी उचलूयात आणि पुढच्या दिशेने निघूयात. आता सोनूभाऊ गाडी उचलतील. हे पहा सोनूभाऊंची गाडी कुठे गेली रे? हीच आहे ना आपली. हां उचला घ्या. तर सोनूभाऊ आता गाडी उचलतील मग निघूयात आपण पुढं हळूहळू. चला मित्रांनो आता जाऊया लवकर घरी. आता लय उशीर झालेला तर सोनूभाऊ आता गाडी काढतात येत. हळूहळू गाडी काढा. एखाद्याची पप्पी घेऊ नका म्हणजे झालं. भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. कारण आता घरी झोपणार आहे. खूप थकले मित्रांनो खूप थकले. बाय बाय.